अहिल्यानगर तालुक्यातील नवनागापूर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। संतान प्राप्तीसाठी सासरकडून होणाऱ्या सततच्या मानसिक छळाला कंटाळून एका 25 वर्षीय विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली। ऋतुजा राजळे असे मृत तरुणीचं नाव आहे। ऋतुजाचे एप्रिल 2025 मध्ये तुषार राजळे यांच्याशी लग्न झाले होते। मात्र लग्नानंतर काही महिन्यातच सासू सासऱ्यांकडून संतानासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात येत होता। तू गर्भवती का राहत नाहीस, तुला दर महिन्याला पाळी येते का, अशा अत्यंत वैयक्तिक आणि अपमानास्पद प्रश्नांमुळे तिचा मानसिक छळ होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। मृत्यूपूर्वी काही दिवस आधी ऋतुजाने आपल्या वडिलांना फोन करून माझी सहनशक्ती संपली आहे असे सांगत सासरी होणाऱ्या त्रासाबद्दल व्यथा मांडली होती। कुटुंबियांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र छळ थांबला नाही। अखेर 29 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6च्या सुमारास ऋतुजाने आपल्या राहत्या घरी गळफास घेतला। तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। दरम्यान ऋतुजाची आई नंदा खुटवड यांनी अहिल्यानगर MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सासरे प्रकाश राजळे आणि सासू भारती राजळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। लग्नानंतर अवघ्या वर्षभरातच एका मुलीचा संसार अशा प्रकारे संपल्याने परिसरात हळहळ व्यक्त होतीये। मात्र या घटनेमुळे आजही समाजात संतानासाठी विवाहित महिलांवर होणारा मानसिक छळ हा गंभीर आणि चिंतेचा विषय असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। नवतेज महाराष्ट्र ब्युरो, अहिल्यानगर।